तर मंडळी, शास्त्रविधी प्रथा परंपरा चालीरीती ह्यात लोकांनी अजिबात गफलत करू नये. कारण साधं व्यवसायाचं जर का बोलायचं झाले, आता आमच्या गुरुजी लोकांच्या सारख्या या पौरोहित्यासारख्या व्यवसायामध्ये ज्या वेळेला आम्ही कधी लग्न लावत असतो किंवा लग्न लावून झाल्यानंतर कन्यादान, लाजा होम, सप्तपदी वगैरे असा विधी असतो, तर त्याच्या आधी किंवा ज्या गुरुजींकडे ही मंडळी लग्न ठरवायला येतात त्यावेळेला त्यांनी त्यांच्याकडे स्पष्ट करावं की आमच्याकडे अशी अशी पद्धत आहे महाराज, आमच्याकडे जावई पूजनाची पद्धत आहे, जावयाची पाय धुण्याची पद्धत आहे, आणि त्याच्यानंतर जावयाला काही गंध लावून शर्ट पीस, पॅन्ट पीस, कपडा वगैरे, मुलीला गंध लावून साडी वगैरे अशी पद्धत आहे आमच्याकडे, असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आम्ही 10 वेळा विचारत असतो यजमानाला की तुम्ही कोणत्या वर्णाचे लोक आहात, कोणत्या जातीचे लोक आहात, तुमच्यात काय पद्धती आहेत, कशा आहेत. हे न सांगताच लोक आम्हाला बेमालूम बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आमच्यावरती आक्षेप घेण्याचा काही कश्चित त्यांना अधिकार नाही, हे मी पुन्हा पुन्हा वारंवार स्पष्ट करून सांगत आहे. बहुतेक करून वाणी लोकांमध्ये कन्यादानाच्या वेळेला जावयाचं पूजन करण्याची पद्धत आहे, आणि त्याला ते लोक शेवंती म्हणतात, आणि इतर दुसरे लोक ते काहीतरी हे करून त्यांची पद्धत उचलतात आणि त्याला विधी वगैरे जोडत असतात. हे चुकीचं आहे. कन्यादानाच्या विधीच्या वेळेला त्या मुलीचं, कन्येचं पूजन असतं. त्याच्यानंतर मग तो संकल्प सोडून ब्राह्म्यविवाह विधीनाम कन्यादानमहं करिष्ये, दोन्ही पक्षांचा उद्धार होण्यासाठी मुलीचा पिता मुलाला कन्यादान करत आहे किंवा त्या जावयाला कन्यादान करत आहे, असा याचा स्पष्ट अर्थ आहे. मग अक्षदा वगैरे घेऊन ते पाणी सोडायचं असतं. जावयाचा हात धरून मुलीचा हात त्याच्या हातामध्ये द्यायचा असतो. आईने त्या सर्व ह्याच्यावरती, त्यांच्या हातावरती पाणी वगैरे थेंब थेंब पळीनी, चमच्याने वगैरे असं पाणी घालायचं असतं. फूल ठेवायचं असतं त्यांच्या हातावरती. खाली एखादं पात्र ठेवायचं असतं. गोत्राचा, कुळाचा उद्धार करण्यासाठी ही आमची मुलगी आम्ही तुम्हाला देत आहोत, असा स्पष्ट संकल्प असतो त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये शेवंती किंवा जावयाचं पूजन, म्हणजे इतर दुसऱ्या त्यांच्या मुली काय असतील त्यांची पाय धुण्याची पद्धत वगैरे, तो विधी नाही. तो मुद्दामून विधी काही लोकांनी उगाचच हे केलेलं आहे, घुसडलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मुख्यतः जे काय तुमचं हे आहे ते तुम्ही करण्याचा ते गुरुजींना सांगा आणि त्याप्रमाणे करा. त्यामुळे आक्षेप घ्यायचा प्रश्न नाही आहे. श्राद्ध पक्षाच्या वेळेला मुख्य श्राद्ध ज्या माणसाचं असतं त्या माणसाच्या नावाने 3 पिंड, जसे त्याचा बाप आजा पणजा, आई आजी पणजी, हे असे 3. बाकीच्या इतर लोकांची काही गरज नाही आहे. त्याच्या मामाचा पिंड पाडा, त्याच्या मावशीचा पिंड पाडा, त्याच्या आत्याचा पिंड पाडा, त्याचा चुलत्याचा पिंड पाडा, त्याच्या चुलतीचा पिंड पाडा, त्याच्या मामीचा पिंड पाडा. ह्या त्या फालतूक ह्या गोष्टी करण्याची काही वर्ष श्राद्धाच्या वेळेला काही हे पद्धत नाही आहे. तरी पण काही लोक मुद्दा म्हणून त्यांच्या नावाने हे सांगत असतात. सर्वांच्या नावाने पिंडदानाचा हा विधी, याला महालय श्राद्ध असं म्हणतात.
आणि इतर वर्ग कोळी कुणबी त्याच्यानंतर कोकणी वर्ग त्याला महाळ असं म्हणतात. महाळ हा शब्द अपभ्रंशाने पडला आहे आणि हे मालवणी लोक त्यांना माका त्या ठिकाणी लागतोच लागतो. माका जर का भटजीने घेऊन नाही गेला तर ते भटजींना उगाच दूषणं देत असतात. का माकाने आणलं, हे आणलं, ते आणलं. ते समाधान मानणारे लोक नसतात. अरे तुम्ही श्राद्ध करताय, तुमच्या आई वडिलांचं जे श्रद्धेने केलं जातं कर्म त्याला श्राद्ध म्हणायचं. तर इथे तुम्ही बाक्यासाठी एवढ्या शुल्लक करण्यासाठी तुम्ही त्या भटजीशी वाद घालताय, त्या गुरुजींशी वाद घालताय आणि त्याला विनाकारण दूषणं देताय. या असल्या श्राद्धाचा काहीही उपयोग होणार नाही, हे जरूर जरूर त्याने लक्षात ठेवा. कारण माका ही अशी वनस्पती आहे केव्हाही आणि कुठेही मिळणारी नाही. आणि माक्याची ओळख जे जाणकार आहेत त्यांनाच आहे. बाकी आज ना उद्या भलत्या सलत्या वनस्पतीला माका म्हणायला लागतील तर त्याला काही अर्थ नाही. कारण माका ही वनस्पती उकिरड्यावरती उगवते. आता हल्ली आजकाल सिमेंटची शेती झालेली आहे, त्यामुळे माका मिळणं दुरापस्त झालेलं आहे. शहरांच्या ठिकाणी काही मोजक्या ठराविक लोकांना माहीत असते माका ही वनस्पती, ते आणून विकतात आणि ती जवळजवळ 100-125 रुपयाच्या वर त्याची जुडी जाते. त्यापेक्षा आम्हाला तुळशीची जुडी किंवा मेथीची जुडी आणलेली परवडेल. पण माका ही वनस्पती आज 100-125 रुपयाच्या घरात पोचलेली आहे. त्यातून आम्हाला प्रवास, त्यांना लागतात त्या वस्तू ते घेऊन देणं, लोकांचं समाधान करून देणं, हे आमच्या पुरोहित वर्गाचं काम असतं. आम्ही मान्य ना, आम्ही कबूल करतो. पण त्याचा अर्थ असा नाही की लोकांनी तीच गोष्ट धरून बसावी. तर शास्त्र, विधी, प्रथा, परंपरा, चालीरीती ह्यांची गफलत करू नका. जे आहे त्याच्यामध्ये काम करायला शिका आणि पुढे जायला शिका. त्याच्यात समाधान माना. म्हणजे तुम्ही केलेला विधी परमेश्वरापर्यंत फुल फुलाची पाकळी पोचेल आणि त्यात तुम्हाला जे समाधान लागेल त्याचे वर्णन करता येत नाही. तर मंडळी, मला हा आशय इथे मुद्दामून स्पष्ट करायचा होता. आणि मग यजमान म्हणतात की त्यांनी पैसे घेतले, हे घेतले, पैसे घेतले. अरे पैसे घेतले म्हणजे काय? लाखो करोडो रुपये नाही घेतले, तुम्ही आम्हाला विकत नाही घेतलेलं, कळलं ना? एखादी गोष्ट नसली तर अक्षता श्रद्धे कम इंद्र चरतो विचरतुरम. श्रद्धेने देवाला पत्र, पुष्प, फल हे अर्पण केलं, तुळशीचं पान जरी अर्पण केलं परमेश्वराला तरी त्याला ते शतपटीने प्रिय असतं. जे भगवान शंकराला लोक अनेक वस्तू अर्पण करतात, पण परंतु त्याला अर्पण करण्यासाठी फक्त एक तांब्याभर पाणी हे पुष्कळ आहे. त्याच्यानेच भोलेनाथ शिवशंकर प्रसन्न होतात. हा माझा सांगण्याचा मुख्य मुद्दा होता. आजचं भाषण मी या ठिकाणी इथेच संपवतो आणि आपला निरोप घेतो. तुम्ही सर्व मस्त आणि खुशाल राहा. काही भूलचूक झाल्यास सर्वांना मोठ्या मनाने
क्षमस्व. ओम शांती शांती शांती.